विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5वीच्या वर्गातील मॅथमॅटिक्स या विषयातील नंबर 3चं जे चॅप्टर आहे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन, याच्यातील आपण सबट्रॅक्शनच्यावर आधारित असलेले जे वर्ड्स प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजेच आपण प्रॉब्लेम सेट 12 हा आपण अभ्यासणार आहोत. तर प्रॉब्लेम सेट 12मध्ये तुम्हाला सबट्रॅक्शनवरती आधारित वर्ड्स प्रॉब्लेम दिलेले आहेत. आता सुरुवातीला आपण वर्ड्स प्रॉब्लेम सोडवत असताना आधी वर्ड्स प्रॉब्लेम बारकाईने वाचायचा आणि वाचल्यानंतर त्याच्यात दिलेली माहिती काय आहे ते समजून नंतर त्याची मांडणी करायची. ओके, आता पहिलं एक्झाम्पल पहा. नंबर 1चं एक्झाम्पल दिलेलं आहे की प्रथमेश वॉन्ट्स टू बाय अ लॅपटॉप वर्थ 27,450 रुपीज. ही हॅज 22,975 रुपीज. What is the amount he still needs to be able to buy the laptop? तर प्रथमेशला 27,450 रुपयाचा एक लॅपटॉप त्याला घ्यायचा आहे, बरोबर. त्याच्याजवळ 22,975 रुपये आहेत. तर लॅपटॉप घेण्यासाठी त्याला अजून किती रक्कम लागेल, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. प्रश्न कळाला असेल तुम्हाला. तर याच्याकडे इतके रुपये आहेत, लॅपटॉप हा इतक्या रुपयांचा येतो, पण त्याला किती रुपये कमी पडत आहेत, याचा अर्थ या दोघांची काय करावी लागेल, सबट्रॅक्शन. आता आपण ती सोडून दाखवतो. तर याच्यामध्ये पाहता दिलेलं गोष्टीमध्ये दिले त्याच्याकडे असलेले जे रुपये आहेत की 27,450 रुपीज. ओके, आणि त्याच्याकडे आहेत 22,975 रुपीज. मोठी संख्या वरती लिहायची, लहान संख्या खाली लिहायची. मग अशा प्रकारे त्याला किती रुपये कमी पडलेत, मग या दोघांची काय करायची, सबट्रॅक्शन करायची. ओके, सबट्रॅक्शन. आता 0मधून 5 मायनस होत नाही, तर इथे घेताना किती घ्यायचे, 10 घ्यायचे. 0 असेल तर 10 घ्यायचे. ओके, त्यानंतर 10मधून 5 जर मायनस केले तर 5. आता इथे 10 घेतल्यामुळे इथे कॅरी ऑन घ्यावायचा, हे लक्षात ठेवायचं. आता इथे परत 7 आणि हा 8 झाला, इथे 5 येतं. 5मधून 8 मायनस होत नाही, मग 5 असेल तर त्याच्याऐवजी किती घेतात, 15 घेतात, हे लक्षात ठेवा. ओके, 15 घेतात. आता 15मधून 7 आणि 1 किती झाले, 8. 15मधून जर 8 मायनस केले तर इथे राहतील 7. ओके, त्यानंतर आता इथे 15 घेतला, परत इथे हातच्या घ्यायलाच पाहिजे. ओके, ज्यावेळेस वरती तुम्ही जर अशा प्रकारे 5चा 15, 0चा 10 जर घेतला तर त्यावेळेस खाली इथे हातच्या घ्यायला विसरायचं नाही. परत मग आता 9 आणि 1 10 झाले, खालची संख्या आणि यांची ॲडिशन करायची. आता 4मधून 10 मायनस नाही होत, मग इथे 4च्या ऐवजी किती घ्यायचं, 14 घ्यायचे, लक्षात ठेवा. मग आता परत 14मधून किती मायनस करायचे, 9 आणि 1 झाले 10 मायनस करायचे. 14मधून जर 10 मायनस केले तुम्ही तर ते येतात 4. ओके, परत इथे 14 घेतला म्हणजे इथे हातच्या घ्यायला विसरायचं नाही. त्यानंतर आता 2 आणि हा 1 3 झाले. 7मधून 3 जर मायनस केले तर इथे राहतील तुमचे 4. ओके, आता इथे आपण 7च घेतले, मग इथे हातच्या घ्यायची गरज आहे का, नाही. मग 2मधून 2 मायनस केले 0. अशा प्रकारे त्याला अजून किती रुपयाची गरज असेल ते आपल्याला लिहायचे. त्याच्यासाठी खाली शेजारी लिहायचं ॲन्सर लिहिताना की रुपीज 4,475 अमाऊंट. ओके, अमाऊंट he still needs to be able to buy the लॅपटॉप. त्याला लॅपटॉप घेण्यासाठी अजून 4,475 रुपयाची गरज आहे, असं आपल्याला त्या ठिकाणी समजलेलं आहे. अशा प्रकारचं तुमचं फर्स्ट एक्झाम्पल हे पूर्ण झालेलं आहे. नंबर 2चं एक्झाम्पल समजून घेऊ आपण. आता नंबर 2चं एक्झाम्पल पहा आधी. अ कंपनी प्रोड्यूस 44,730 स्कूटर इन अ सर्टन इयर्स अँड 43,150 इन द नेक्स्ट. हाऊ मेनी मोर स्कूटर डीड दे प्रोड्यूस इन द प्रिवियस इयर. याचा अर्थ समजून घ्या आधी की एका वर्षी एका कंपनीने 44,730 स्कूटर तयार केल्या
आणि त्याच्या पुढच्या दुसऱ्या वर्षी 43,150 स्कूटर तयार केल्या. तर कंपनीने पहिल्या वर्षापेक्षा, हे पहिल्या वर्षी हे दुसऱ्या वर्षी, पहिल्या वर्षापेक्षा किती जास्त आपला एका वर्षापेक्षा दुसऱ्या वर्षी किती जास्त स्कूटर्स तयार केल्या. ही संख्या मोठी तुमची पहिल्या एका वर्षी तयार केलेली आणि त्या दुसऱ्या वर्षी तयार केलेली ही संख्या आहे. या दोघांची काय करावी लागेल, मग सबट्रॅक्शन करावी लागेल. ओके, असं एक्झाम्पल आपण समजून घेतलं. आता त्यांची सबट्रॅक्शन कशी करायची ते सांगतो. त्याच्यामध्ये पाहता मोठी संख्या आहे 44,730 एका वर्षी त्यांनी तयार केल्या आणि दुसऱ्या वर्षी 43,150. ओके, यांचं काय करायचं, सबट्रॅक्शन. आता सबट्रॅक्शन करताना मोठी संख्या वरती घ्यायची, लहान संख्या खाली घ्यायची. लक्षात ठेवा, 0मधून 0 मायनस करायचा 0, 3मधून 5 मायनस होत नाही, इथे घ्यायचे 13. लक्षात ठेवा, 13मधून 5 जर मायनस केले तुम्ही तर ते येतात 8. परत 30 घेतल्यामुळे इथे कॅरी ऑन हातच्या घ्यावाच लागेल. 1 आणि 1 2 झाले. 7मधून 2 जर मायनस केले तर ते येतात 5. ओके, आता इथे 7च घेतलं आपण, इथे खाली हातच्या घ्यायची आवश्यकता नाही. मग 4मधून इथे 4मधून हे समजा याच्यात 4मधून 3 मायनस करा 1, हातच्या घ्यायची गरज नाही कारण 7च घेतले आपण. बरोबर, अशा प्रकारे 4मधून 3 गेले 1, 4मधून 4 गेले 0. अशा प्रकारे तुम्हाला विचारलं होतं की एका कंपनीने पहिल्या वर्षी किती जास्त स्कूटर्स तयार केलेल्या आहेत. तर हाऊ मेनी स्कूटर्स मोर्स, मग खाली लिहायचं 1,580 मोर स्कूटर more scooters did they produce in the previous year. प्रिव्हियस म्हणजे मागील वर्षी. ओके, अशा प्रकारे आन्सर आल्यानंतर ते परत इथं व्यवस्थित लिहायचं, वर्ड्स प्रॉब्लेम असेल तर त्यावेळेस. ओके, त्यानंतरचं तिसरं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये पाहता नंबर 3चं एक्झाम्पल. इन अ सर्टन सिटी द नंबर ऑफ मेन इज 16,37,856 अँड द नंबर ऑफ वुमेन is 16,52,978. By how many does the number of women exceeds the number of men? ओके, एक्झाम्पल काय आहे की एका शहरामध्ये पुरुषांची संख्या दिलेली आहे तुम्हाला 16,37,856 आणि स्त्रिया वुमेन म्हणजे स्त्रियांची संख्या दिली 16,52,978. तर हाऊ मेनी डज द नंबर ऑफ वुमेन एक्सिड्स द नंबर ऑफ मेन. तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. याच्यामध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे, पुरुषांची संख्या कमी आहे. ती कितीने जास्त आहे ते काढण्यासाठी दोघांची काय करायची, सबट्रॅक्शन करायची. ओके, पाहता याच्यामध्ये सबट्रॅक्शन करताना मोठी संख्या जी आहे ती वुमेन ती द्यायची वरती पहा 16,52,978 subtract 16,37,856. ओके, अशा प्रकारे यांची सबट्रॅक्शन करतोय आपण. आता सबट्रॅक्शन करताना परत आता एककच्या खाली एकक, दशक, युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस ही मांडणी व्यवस्थित करायची. 8 - 6 केले तुम्ही तर ते 2 येतील. ओके, 7 - 5 केले तर 2 येतील. 9 - 8 घेतले तर 1 येईल. 2मधून 7 जात नाही म्हणजे इथे घेतले 12. 12मधून 7 मायनस करा 5. 12 घेतले म्हणून इथे 1 घ्यावंच लागेल. ओके, 5मधून 3 आणि 1 झाले 4. 5मधून 4 मायनस करा येतील ते 1. ओके, 6मधून 6 गेले 0. 1 - 1 दॅट इज 0. ओके, मग अशा प्रकारे त्यांनी विचारलं तर हाऊ मेनी नंबर ऑफ वुमेन एक्सिड्स. तर असं लिहिता येईल तुम्हाला की नंबर ऑफ वुमेन द number of women
exceeds exceed the number of men equal to 15,122 15,122 इतक्या स्त्रियांची संख्या जास्त आहे. अशा प्रकारचं हे नंबर 3चं एक्झाम्पल आपलं पूर्ण झालेलं आहे. त्यानंतरचं आपण नंबर 4चं एक्झाम्पल आता इथे पाहणार आहोत. सुरुवातीला आपण तिचं वाचन करू आधी. पहा, नंबर 4मध्ये दिलेलं आहे, an organization decided to collect 25 lakh rupees for the certain project. They collected 26 lakh 57,340 through donation and other kits of aids. By how much did they exceed their target? एका संस्थेने सामाजिक उपक्रम आहे, लक्षात ठेवा. तर सामाजिक उपक्रमासाठी 25 लाख रुपये जमा करण्याचं ठरवलं, त्यांनी डिसाईड केलं, म्हणजे ठरवलं. त्यानंतर त्याने लोकवर्गणी केली, लोकांकडून डोनेशन. ओके, लोकवर्गणी आणि इतर मदतीतून त्या संस्थेला 26,57,340 रुपये मिळाले. त्यांचं फक्त विचार होता एवढ्याच रुपयांचा जमा करण्याचा, पण त्यांना हे जास्त रुपये मिळून गेले त्याचे ठरवल्यापेक्षा. तर संस्थेला ठरवल्यापेक्षा किती रक्कम जास्त मिळाली? ओके, ही जास्त मिळाली. मग या संख्येतून ही संख्या काय करायची? वजा करायची. आता मोठी संख्या पहा, वरती लिहिताना मोठी संख्या वरती लिहायची. त्याच्यामध्ये तुम्हाला मोठी संख्या म्हणजे 26,57,340 इतकी वर्गणी त्यांची जमा झाली आणि त्यांचं टार्गेट होतं फक्त 25 लाख. हे त्यांचं टार्गेट होतं. ओके, त्यांची सबट्रॅक्शन करायची. अतिशय सोपं गणित आहे. 0मधून 0 गेला सब 0, 4मधून 0 गेला 4, 3मधून 0 गेला 3, 7मधून 0 मायनस करा 7, 5मधून 0 मायनस करा 5, 6मधून 5 गेले 1, 2 मायनस 2 मीन्स 0. अशा प्रकारे त्यांच्याकडे एक प्रकारे जास्त रक्कम जी जमा झाली ती 1,57,340 रुपीज. मग खाली लिहायचं देअर फोर रुपीज 1,57,340 रुपीज they exceed their target. त्यांनी जे ठरवलं होतं त्याच्यापेक्षा इतके रुपये त्यांना जास्त मिळाले. ओके, अशा प्रकारचं नंबर 4चं एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. आता नंबर 5चा विचार आपण करणार आहोत. नंबर 5मध्ये काय दिलं आहे ते लक्षात ठेवा. आता नंबर 5मध्ये दिलेलं आहे, यूज द नंबर 23,849 and 27,056 to make the subtraction problems. Solve the problems. तर त्याच्यात तुम्हाला ह्या संख्यांचा वापर करायचा आहे. दोघं अंकांचा वापर करून तुमच्या मनाला पडेल तसा एक प्रॉब्लेम तयार करायचा आणि त्याला सोडवायचं. मग तुम्ही कोणतेही काही लिहू शकतात माहिती, फक्त त्याच्यामध्ये संख्या या वापरायच्या. आता मी एक्झाम्पल कसं तयार करतो ते आधी लक्ष ठेवायचं. मग आपण त्याला सोडवू. समजा इन 1997, okay, the population of a city was, समजा 1997मध्ये एका शहराची लोकसंख्या 23,849 होती. बरोबर. त्यानंतर आता समजा आपण 2-3 वर्षाचा गॅप घेऊ त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये समजा 2000, ओके, 3 वर्षाचा गॅप ठेवू आपण. 2000 इट वॉज ती किती झाली? दुसरा अंक दिलेला तुम्हाला 27,056. ओके,
इट वॉज धिस, देन बाय हाऊ मच, then by how much did the population, how much did the population grow. तुम्ही काही घेऊ शकतात, त्याचं काही नाही, फक्त तयार करायचं होतं. समजा एका शहराची लोकसंख्या 1997मध्ये 23,849 होती. त्यानंतर ती 2000मध्ये म्हणजेच 3 वर्षानंतर ती 27,056 झालेली आहे. हाऊ मच डीड द पॉप्युलेशन ग्रो, तर लोकसंख्येत किती वाढ झाली असा आपला प्रश्न तयार झाला. आता याला सॉल्व करायचं. आता किती वाढ झाली ते सॉल्व करण्यासाठी मोठा जो अंक आहे तो वरती लिहायचा. ओके, पहा 27,056 ही 2000 सालची लोकसंख्या आणि 1997 सालची लोकसंख्या दिली होती 23,849. ओके, यांची काय करायची, सबट्रॅक्शन. 6मधून 9 मायनस होत नाही, इथे घेतले 16. 16मधून 9 जर गेले तर 7. ओके, आता इथे 16 घेतल्यामुळे कॅरी ऑन घ्यायलाच पाहिजे. आता 4 आणि 1 5, 5मधून 5 गेले 0. ओके, आता परत 0तून 8 मायनस होत नाही, इथे 5 घेतले त्यामुळे इथे हातच्या घ्यायचा नाही. आता इथे 0तून 8 होत नाही म्हणून परत 10 घेतले आपण, लक्षात ठेवा. 10मधून 8 मायनस केले म्हणजे इथे 2, इथे 10 घेतले म्हणजे इथे हातच्या घ्यायलाच पाहिजे खाली, लक्षात ठेवा. आता 3 आणि 1 4 झाले. 7मधून 4 जर मायनस केले तर ते येतात 3. ओके, आता इथे 7च घेतले, इथे हातच्या घ्यायची गरज आहे का, नाही. 2मधून 2 गेले 0. अशा प्रकारे तुम्हाला त्या लोकसंख्येत किती वाढ झाली तर त्याच्या शेजारी लिहिता येईल तुम्हाला. त्याचा ॲन्सर लिहिताना हाऊ मच द पॉप्युलेशन ग्रो. ओके, द पॉप्युलेशन ग्रो इक्वल टू 33,207. 3,207 इतकी लोकसंख्या त्या ठिकाणी वाढलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे प्रॅक्टिस करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.